निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। संगमनेरमधील जमजम कॉलनीत पुन्हा कत्तलखान्यावर छापा। 3 गजाआड 6 फरार, 15.85 लाखांचा मुद्देमाल जप्त। या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे 3100 किलो वजनाचे गोमांस जप्त केले असून त्याची बाजारपेठेतील किंमत 9,30,000 रुपये इतकी आहे। शहरातील जमजम कॉलनी परिसरात सुरू असलेल्या एका अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली। या कारवाईमध्ये पोलिसांनी 3 आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले। त्यांच्याकडून तब्बल 15,85,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाई दरम्यान इतर 6 आरोपी पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून फरार झाले आहेत। त्यांचा तपास सुरू आहे। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या विशेष आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गस्त घालत होते। याच दरम्यान जमजम कॉलनीतील सरकार लॉन्स जवळील एका मोकळ्या जागेत गोवंशीय जनावरांची बेकायदेशीरपणे कत्तल केली जात असल्याची आणि गोमांस विक्रीसाठी एका वाहनातून वाहून नेण्यात येणार असल्याची अत्यंत गोपनीय माहिती पोलीस पथकाला मिळाली। त्यानुसार या पथकाने येथे छापा टाकला। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ सदर ठिकाणी छापा टाकला। पोलिसांचे वाहन बघताच कत्तलखान्यावरील संशयितांची पळापळ सुरू झाली। यात काही जण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले। तरीही पोलिसांनी अत्यंत शिताफीने 3 आरोपींना जागीच ताब्यात घेतले। या आरोपींमध्ये अब्दुल नूर जब्बार कुरेशी वय 20 वर्ष राहणार भारतनगर संगमनेर, इमाम हुसेन शेख वय 28 वर्ष राहणार सायन कोळीवाडा मुंबई आणि अहमद फारून शहा वय 32 वर्ष राहणार वडाळा मुंबई यांना अटक केली आहे। तर 7 मुश्ताक कुरेशी, शोएब मोइनुद्दीन कुरेशी, अयाज हबीब कुरेशी, अरकान हबीब कुरेशी, शमशुद्दीन नसीर कुरेशी आणि सलमान नावाचा अन्य एक इसम हे 6 जण फरार झाले आहेत। सदर कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे 3100 किलो वजनाचे गोमांस जप्त केले असून त्याची बाजारपेठेतील किंमत 9,30,000 रुपये इतकी आहे। यासोबतच गोमांसाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे 6 लाख रुपये किमतीचे एक पिकअप वाहन, 55,000 रुपयांचे 4 मोबाईल फोन तसेच कत्तलीसाठी वापरली जाणारी सुरे, कुऱ्हाड आणि इतर धारदार साहित्य असा एकूण 15.85 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या सर्वांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS 2023 मधील संबंधित कलमांसह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सुरू आहे।